असं वाटतंय का तुम्हाला निवडणुकांसाठी सातत्याने वेळ वाढवून मागितला जातोय का? तोपर्यंत मराठा समाजा संदर्भात निर्णय दिला जात नाहीये का? सगळ्या स्वाऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी काम करून देत नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचंय परंतु कोणीतरी करू देत नाही असं 100%. त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या स्वाऱ्यांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला ओबीसीतलं टिकणारं आरक्षण पाहिजे. ज्या पोरांचं वाटोळं करायचं नाही ना, आम्हाला बेसावत पण राहायचं. आम्हाला सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे. आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, शांततेत होणार आहे. ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही, कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या. ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या. आम्ही उद्या त्याला ठरवणार आहे तुमच्या, कारण आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्हाला काय मोठं नाही. पण आता तर 6 महिन्यांचा वेळ झालाय, तुम्ही सातत्याने सांगताय. आता पुन्हा सरकार म्हणतंय की हरकतींचा अभ्यास करावा लागेल. निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढूपणा करतंय असं वाटतंय का तुम्हाला? निवडणुकांसाठी सातत्याने वेळ वाढवून मागितला जातोय का? तोपर्यंत मराठा समाजा संदर्भात निर्णय दिला जात नाहीये का? सगळ्या स्वाऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी काम करून देत नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचंय परंतु कोणीतरी करू देत नाही असं 100%. त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या स्वाऱ्यांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला ओबीसीतलं टिकणारं आरक्षण पाहिजे. त्याशिवाय आपण आंदोलनापासून हटत नाही आणि इथून पुढे हटणार नाही. माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार. वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालत, पण आपण हटू शकत नाही. बरं, कोण करू देत नाही तुम्हाला? मागे बी तुम्ही एकदा असं म्हणतो वेळ लागतोय किंवा त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे. आता असं कोण आहेत ते झाली शुक्राचार्य जे मुख्यमंत्र्यांना? आता चट उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली की सगळं उघड होणार आहे. आता या क्षणाला भुजबळ बोलत होते. भुजबळ असं म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही, पण जरांगे मला धमक्या देतात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या दिल्या. ही दादागिरी काय चालले, त्यांना अटक करणार आहे की नाही? एसपी अधिकाऱ्यांना ते भाडखाऊ म्हणतो. त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात. ते हेंगाड्याला का धमकी दिली? त्याला कोणी सांगितलं धमकी दिली म्हणून? रक्त येईल, ऐका ना, काढू नका. अंमलबजावणी वस्तूवर ना उपचार ना सरकारचे काय. डॉक्टरकडून काढून घ्या, ते रक्त येईल त्याला. ते काढतील पाटील, तुम्ही नका काढू. सुई असेल, स्वतः नका काढू. सुई आहे ती, काढू नका. तसं नका काढू. ते डॉक्टर काढतील. ते बंदच आहे, ऑलरेडी बंद आहे ना सलाईन. सुई तसं नका काढू. आता अंमलबजावणी सगळ्या स्वाऱ्यांची, बाकीचं बोलायचंच नाही काय. पण पाटील साहेब, तुम्ही हे हातानं सलाईन काढण्याचा प्रयत्न करताय, हा सरकारबद्दलचा राग म्हणायचा का अजून आरक्षण मिळालेलं नाही याचं दुःख म्हणायचं? नेमका राग आहे? दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलंय, परंतु मराठ्यांची ती मागणी नाहीये. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे. आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही. मी हटू शकत नाही, पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचंय आम्हाला आणि माझा मराठा समाजही. आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवणार. पण आत्ताची भावना